बीडमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान सुनेत्र पवार बोलत असताना धनंजय मुंडेंनी वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्याचं म्हणत त्यांनी बोलताना थांबवले। त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांना गुंगी गुडिया म्हणत टीका केली। बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असा सवाल उपस्थित करत सुनेत्र पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा शब्दात टीका केली आहे। या एक्स पोस्ट करून आता काँग्रेसवर जोरदार टीका होऊ लागली आहे। मुंबईत काँग्रेस कार्यालयामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळालाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट काँग्रेस कार्यालयात आले। राष्ट्रवादी नेते सूरज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी काँग्रेस कार्यालयात घोषणाबाजी सुरू केली। काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधल्यानं राष्ट्रवादी संतापाची लाट उसळली आहे। याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। सध्या काँग्रेस कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केलाय। लोकशाही मार्गाने केलेल्या टीकेला धटिंगशाहीनं उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटलंय। राजकारणात टीका होणारच, ती सहन होत नसेल तर राजकारण सोडा असं म्हणत काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। तसेच काँग्रेसनं पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासलंय। तसंच काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवर शाई फेकण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्र पवार यांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। हर्षवर्धन सपकाळना आमचं आव्हान आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे की त्यांनी कृपया करून कुठेही रस्त्यावरती फिरू नका, नाहीतर जिथे दिसतील तिथे त्यांना मारू, काळं फासू, जेवढं मारता येईल तेवढं मारू। त्यांनी आमच्या वहिनींवरती आरोप केलेले आहेत, वहिनींवरती फालतू कमेंट केलेली आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांना जाहीर आव्हान करतो, रस्त्यावरती कुठेही फिरू नका, नाहीतर कुत्र्यासारखे मारून काढू तुम्हाला। त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सपकाळ याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस हे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्राचा तोड काळा करून तिथं निघून जावं। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर केलेल्या ट्विटचा निषेध केलाय। तर सुनेत्र पवारांबाबत बोलताना काँग्रेसला लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही। त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे। एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे। दरम्यान काँग्रेसच्या ट्विटवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्र्यांबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय, तर झिरवाळ यांनी तीव्र शब्दात त्याचा निषेध केलाय। हे अतिशय अयोग्य आहे, याचा मी निषेध करतो। आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे। आणि अशी अपेक्षा काँग्रेस दुसरं कोणतं असं लहान लहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही। दादांना जाऊन आज पाच महिने 6 महिने आज जरी सुनित्राताई असतील
तर त्या आज एवढ्या मोठ्या दुःखात असल्यामुळे आज न उद्या त्या समाजासमोर येतील. समाजाच्या अपेक्षा दादांच्या अप्रोक्ष आता ताईंच्या माध्यमातूनच पूर्ण होतील. त्यांच्या घरात राजकारण, ताईंच्या माहेरी राजकारण, इथं आल्यानंतर दादाबरोबर 35-40 वर्षाचं राजकारण आणि त्यांना तुम्ही गुंग्या गुडिया म्हणतात तसा त्यासारखं वाईट दुसरं कोणतंच नाहीये. एक दिवस येईल का इंदिराबाईंसारखंच आपण ताईंना सुद्धा त्या ठिकाणी पाहू. सगळ्यांनी सुनेत्रा पवारांचा सन्मान राखलाच पाहिजे, मात्र सुनेत्रा पवारांनी आपला करारा बाणा दाखवून द्यावा अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. तर इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पण पंतप्रधान म्हणून त्यांचं काम उत्तम होतं अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. त्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पर्वा न करता स्वतःचं मत मांडलं पाहिजे. वहिनी, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगेन, आमच्या घरात आम्हाला कोणाचाही पाठबळ नसताना आम्ही आज महापौर झाल्यानंतरही आम्ही चांगल्या पोस्टवर आहोत. पक्षाचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे, पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे. या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत, सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे. आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात. त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूने चांगलं पण वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. आता केवळ विद्यात चव्हाण आणि महेश तपासेच पक्षाकडून अधिकृत भूमिका मांडतील. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज होणार आहे. कोर्टाची वेळ संपल्यानंतर सुनावणी होईल असं सांगण्यात आलंय. दुपारी 2 वाजता या संदर्भातील सुनावणी सुरू होईल अशी माहिती आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी आजच सुनावणी होण्याची अपेक्षा होती असं म्हटलेलं होतं. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निर्णयामुळे अखेर भरत गोगावले यांचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या 1 ते 2 दिवसात गोगावले यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा होऊ शकते. जैन सिंह सोबत मोहन भागवत संवाद साधणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे असं म्हणत दिपकेंनी भागवतांच्या उपक्रमाचं स्वागत केलंय. गांधींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्यांनी संविधानावर धडे देऊ नयेत असा टोलाय त्यांनी यावेळी लगावलाय. तर देशात सध्या E20चा मोठा मुद्दा आहे आणि या आंदोलनासाठी आमचा पाठिंबा असेल असे दिपकेंनी यावेळी म्हटलंय. चांगली गोष्ट उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोलवतं जास्त चांगलं होईल. कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय. तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल. मला वाटतं ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसनं वांद्रे आणि बोरिवली येथे निषेध बॅनर फडकावत आंदोलन केलंय. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर आता त्यांच्या आमदारांवरही शिंदेची नजर असल्याची चर्चा आहे. त्यातच दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह ठाकरेंचे साथ सोडलेले संजय पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर हे यावेळी उपस्थित होते. तसंच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरही उपस्थित होते. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांनी अमित शहा यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगरच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे का अशी चर्चा आता रंगतेय. बातमी आहे सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणी मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे.
सिद्धिविनायक चोरी प्रकरणातले आरोपी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदा सरवणकरांनी केला होता. राज ठाकरेंनी वाचलेल्या पत्राचा विपर्यास केला. आताच्या ट्रस्टींवर ठाकरेंनी कोणताही आरोप केला नाही असे सरवणकरांनी म्हटले. दरम्यान सदा सरवणकरांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे. चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता, याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतं हे आपण बघावं. काम पूर्ण होण्याआधीच कोल्हापुरातल्या केशवराज भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचं घाट घालण्यात आलाय. 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडेल. सध्या नाट्यगृह परिसरात चिखलाचं साम्राज्य आहे. अंतर्गत कामासह नाट्यगृहाच्या बाहेरील भागातील अनेक कामं अपूर्ण आहेत. मात्र तरीही उद्घाटनाची घाई का केली जाते असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान 4 दिवसात अपूर्ण काम घाई गडबडीत पूर्ण केली जाणार का आणि घाई गडबडीत केली जाणारी कामं किती दर्जेदार होतील असेही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी मालेगाव महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलंय. आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वार रोखत महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली आहे. मुख्य बाजारपेठेतील पूल तातडीनं वाहतुकीसाठी खुला करावा, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारावं, तसंच शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवल्या जाव्यात, नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग नॉन डेअरी पनीरवर वर्षभराची बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून अॅनालॉग पनीरची विक्री, साठवण आणि ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. दुधातील स्निग्धांशांऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश आणि किंवा अन्य दुग्धेतर घटक वापरून तयार केलेलं उत्पादन हे पनीर म्हणून विकता येणार नाही. हे निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचनवर होणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत उत्पादन जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. मात्र प्रमाणित, नियमित फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जळगावमध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी भाजप जिल्हा कार्यालयासमोर रास्ता रोको करत मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातलाय. जिल्हा क्रीडा संकुलातील प्रवेश शुल्क हे 150 वरून थेट 600 रुपये करण्यात आल्यानं तरुण आक्रमक झाले होते. शुल्क 300 रुपयांपर्यंत कमी करावं अशी त्यांची मागणी आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना खडसावलंय. गुन्हा दाखल झाल्यास तुम्हाला पोलीस भरती करता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. नंतर महाजनांनी तरुणांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या डेरवण इथे श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचं ज्येष्ठ अनुशासनज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुरूप बहुविषयक, कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख शिक्षणावर या विद्यापीठाचा भर असेल. स्पेस सायन्स, नैसर्गिक शेतीसह कृत्रिम बुद्धिमत्ता, मानसशास्त्र, भारतीय ज्ञानपरंपरा, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये शिकवले जातील, ज्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. आता एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. मोबाईलच्या एका क्लिकवर आणि टेलिग्रामच्या एका ग्रुपवर बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओची विक्री सुरू होती. धक्कादायक म्हणजे हा रॅकेट चालवणारे कोणी सराईत गुन्हेगार नसून बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकणारे 2 विद्यार्थी असल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून ते टेलिग्रामवरील विविध ग्रुपमधून हे करत असल्याचा तपासात दावा होतोय. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी क्लाउडवरील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक तपासात तब्बल 3041 संशयित व्हिडिओचे धागेदोरे समोर आलेले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करून गोळीबार करत दहशत माजवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. नाशिक रोड आणि उपनगरात या आरोपी भूषण गोसावीनं आणि त्याचा साथीदार असलेला आकाश गायकवाडनं गोळीबार केलाय. या फरार असलेल्या आरोपीला नाशिक पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. गावठी कट्टा आणि 4 जिवंत काडतुस आणि गुन्ह्यातील 4 चाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 29 जुलैच्या मध्यरात्री दहशत पसरवण्याच्या हेतूनं या आरोपींनी गोळीबार केला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे